रामरक्षा स्तोत्र, त्याचे महत्त्व आणि रामरक्षा सिद्ध कशी करायची त्याची आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, 6 एप्रिलला आहे राम नवमी. तर आपल्या रामनवमी निमित्त रामरक्षा स्तोत्र याचं पठण करायचं आहे आणि ती सिद्ध कशी करायची. बघा, रामरक्षा आहे त्याचाच अर्थ दडलेला आहे की आपलं रक्षण करणारी. रामरक्षा स्तोत्र त्याचं पठण घरामध्ये नित्यनियमाने जर केलं तर आपल्या घरातले अनेक सारे दोष दूर होत असतात, आजार पण दूर होत असतं, मुलांमध्ये आपल्या फरक पडत असतो. मुलं चिडचिड वगैरे करत असतील तर मुलं नीट वागायला लागतात. आपल्या घरामध्ये नित्यनियमाने रामरक्षाचं पठण जर केलं तर त्याच्यानंतर आजार पण दूर होत असतं, आपल्या घरातले वास्तुदोष दूर होत असतात, घरात काही वाईटची बाहेरची बाधा असतील ती सुद्धा निघून जाते, घरातली पूर्ण निगेटिव्हिटी आपल्या घरातून निघून जात असते. म्हणजे रामरक्षा स्तोत्र पठण जर केलं तर आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं रक्षा होत असते. त्याचबरोबर घरातले सगळे वाईट दोष घरातून निघून जात असतात. त्याच्यामुळे घरात रोज नित्यनियमाने आपल्या रामरक्षा स्तोत्र हे पठण झालंच पाहिजे. मुलांकडून सुद्धा करून घ्या तुम्ही. मुलं झोपीमध्ये दचकत असतील, त्यांना वाईट स्वप्न पडत असतील, मुलंच नाही मोठ्या माणसांना सुद्धा वाईट स्वप्न पडत असतील, तर त्यांनी स्वतः आपल्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा स्तोत्र याचं पठण करायचं. तुम्हाला कधी वाईट स्वप्न पडणार नाही, झोपीमध्ये दचकणार नाही. कारण रामरक्षा ही खरंच खूप प्रभावी स्तोत्र आहे. तर आपल्या रामनवमी निमित्त त्याची सेवा करायची आहे. तर बघा, किती दिवस ही सेवा करायची, कशी करायची, किंवा रामरक्षा स्तोत्र सिद्ध कशी करायची, रामरक्षा सिद्ध कशी करायची. तर ही रामरक्षा आपण जेव्हा पठण करतो त्यावेळेस आता आपल्या रामनवमी निमित्त याची सेवा करायची आहे. तुम्ही 11 दिवसाची करू शकता, तुम्ही 7 दिवसाची पण तुम्ही करू शकता. तर रामरक्षा 11 दिवसाची जर तुम्हाला करायची असेल तर 27 मार्च पासून तुम्हाला ही सेवेला सुरुवात करायची आहे. तर ती तुम्हाला 6 एप्रिल पर्यंत ते सेवा तुम्हाला करायची आहे. म्हणजे 11 दिवसाची ही सेवा आहे. रामरक्षा आपण जेव्हा वाचतो, रक्षा मंत्र म्हणजे आपल्या डोक्यापासून ते आपल्या पायापर्यंत आपल्या सगळ्या अवयवाचं रक्षण करते, असं त्या रामरक्षामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. त्या प्रत्येक शब्दाचा खूप मोठा अर्थ आहे. तर बघा, भगवान शंकरांनी बुद्ध कौशिकांच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांच्या कानामध्ये ही रामरक्षा सांगितली होती आणि बुद्ध कौशिकांनी सकाळी उठून ती रामरक्षा एका पानावर त्यांनी ती उतरवली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर असं हे रामरक्षा स्तोत्र आपल्याला त्याचं पठण करायचं आहे. तर रामरक्षा मंत्र म्हणजे काय बघा, रक्षा मंत्र म्हणजे 38 श्लोक आहेत त्याच्यामध्ये आणि त्यापैकी 6 श्लोक आणि 11 पंक्ती त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला कळत असेल ना. तर बघा, राम रक्षा मंत्र म्हणजे काय आपण ते बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये 38 श्लोक आहेत आणि त्यापैकी 6 श्लोक म्हणजे 11 पंक्तीचे आहेत आणि त्यामध्ये भगवान श्रीरामाने आपल्या डोक्यापासून म्हणजे बघा 6 श्लोकमध्ये 11 पंक्ती आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचा एक न एक शब्दाचा अर्थ दडलेला आहे. तो म्हणजे आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्या पूर्ण अवयवाचं रक्षण ती राम रक्षा म्हणजे 11 पंक्ती आपलं करत असतात आणि प्रत्येक अवयवाचं आपल्या ते रक्षण करत असतात आणि ह्या 11 पंक्तीमध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. तर बघा, रामरक्षा 11 पंक्ती म्हणजे कुठपर्यंत ते कितपर्यंत ते कुठपर्यंत आता बघा, शिरोमे राघवा पातो पासून ते पौधे विभीषण सीधा पातू रामोखिल विपू म्हणजे इथपर्यंत ते श्लोक आहेत आणि हीच खरी रामरक्षा आहे. तर ज्या पुरुषांना सतत ते आजारी पडतात किंवा सतत चिडचिड करत असतात, तर ह्या अशा माणसांनी किंवा अशा व्यक्तींनी हे 11 श्लोक 11 ओव्याची जी 6 श्लोक आहेत 11 ओव्याच्या पंक्तीमध्ये, तर याचं पठण नित्यनियमाने त्यांनी नक्कीच केलं पाहिजे. त्यांच्या पूर्ण अवयवाचं रक्षण होईल, जे काही आजार असतील ते दूर होतील. तर हे रक्षा मंत्र तुम्ही नक्कीच वाचा. तर आपण रामरक्षा सिद्ध कशी करायची. तर बघा, रामरक्षा सिद्ध करायची तुम्हाला 27 तारखेला
याची सेवेला सुरुवात करायची. तुम्ही 7 दिवसाची करू शकता. तुमचा मासिक धर्म, महिलांनी मासिक धर्म वगैरे बघून सेवेला सुरुवात करायची, किंवा तुम्ही एक रामरक्षा म्हणजे रामनवमीच्या दिवशी 1 दिवसातसुद्धा ही सेवा करू शकता. तर काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण रामरक्षा लिहून घ्यायची एका पूर्ण पेजवर. सिद्ध कशी करायची, रामरक्षा पूर्ण एका पेजवर लिहून घ्यायची. वरती अगोदर श्री गणेशाय नमः म्हणायला लिहायचं, त्याच्यानंतर पूर्ण खाली रामरक्षा लिहायची. त्याच्यानंतर रामरक्षा लिहिणं झाल्यावर खाली एका ओवीवर मध्यभागी श्रीराम लिहायचं. त्याच्यानंतर खाली परत एका ओवीवर श्रीराम लिहिल्यावर त्याच्या खाली परत ओम लिहायचं. त्याच्यानंतर रक्षा मंत्र जो मी आता तुम्हाला सांगितला आहे 6 श्लोकी 11 पंक्तीची जो रक्षा मंत्र आहे तो परत खाली रक्षा मंत्र लिहायचा. त्याच्यानंतर खाली 3दा ओम 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 असं लिहायचं. आता हे पूर्ण पेजवर तुम्ही लिहून काढलं. त्याच्यानंतर ती सिद्ध कशी करायची, आपण खाली आसन स्वतः बसायला घ्यायचं, देवघरापुढे बसायचं. त्याच्यानंतर खाली समोर पाट घ्यायचा, त्याच्यावर लाल कलरचं वस्त्र अंथरायचं, त्याच्यावर तांदळाचे आसन काढायचं, त्याच्यावर आपण जे काही रामरक्षा लिहिलेली आहे ती तिच्यावर ठेवायची. त्याला हळदी कुंकू अक्षदा पंचोपचार त्याची पूजा करायची. त्याच्यानंतर रामरक्षा स्तोत्र म्हणायचं 11 वेळेस आणि प्रभू श्रीरामाचं रामरक्षा स्तोत्र 11 वेळेस म्हणायचं. असं हे तुम्हाला सलग 7 दिवस किंवा 11 दिवस किंवा रामनवमीच्या दिवशी 1 दिवस अशा पद्धतीने तुम्ही सेवा त्याची करू शकता. ही रामरक्षा सिद्ध केली तर आपल्याला त्याचे अनन्य असे आपले त्याचे फायदे होत असतात. तुम्ही त्याची गणतासुद्धा करू शकत नाहीत, तुम्हाला खूप सारे त्याचे फायदे होतात. रामरक्षा स्तोत्र म्हणते वेळेस आपण अगरबत्ती लावायची. त्या अगरबत्तीचा जो अंगारा आहे रामरक्षा स्तोत्र म्हणणं झाल्यावर तो आपल्या डोक्याला लावायचा, घरातल्या सगळ्यांच्या डोक्याला लावायचा. त्याच्यानंतर पूर्ण घरामध्ये ती रक्षा आहे ती सगळ्या घरामध्ये टाकायची. त्याने आपल्या घरामधले दोष नाहीसे होतात, घरामध्ये वाईट बाधा येत नाही, त्याचबरोबर चारही बाजून आपल्या घराचं संरक्षण होत असतं. तर ही अशी रामरक्षाचं स्तोत्र आहे, त्याचं पठण तुम्हाला रामनवमीपर्यंत करायचं आहे आणि ती सिद्ध अशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.